दररोज गरम पाणी प्यायल्याने कोणता अवयव शुद्ध होतो? पर्याय आहेत: ए. मेंदू, बी. त्वचा, सी. हृदय, डी. पचनसंस्था. योग्य उत्तर आहे पर्याय डी. पचनसंस्था. प्रश्न क्रमांक 2. भेंडी खाल्ल्याने कोणत्या आजारावर फायदेशीर ठरते? पर्याय आहेत: ए. कावीळ, बी. मधुमेह, सी. हृदयरोग, डी. सर्दी. योग्य उत्तर आहे पर्याय बी. मधुमेह. प्रश्न क्रमांक 3. मक्याच्या पानांचा काढा प्यायल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय आहेत: ए. सांधेदुखी, बी. हृदयरोग, सी. डोकेदुखी, डी. अपचन. योग्य उत्तर आहे पर्याय बी. हृदयरोग. प्रश्न क्रमांक 4. जगातील सर्वात शक्तिशाली भाजी कोणती? पर्याय आहेत: ए. मेथी, बी. कोबी, सी. शेवगा, डी. पालक. योग्य उत्तर आहे पर्याय सी. शेवगा. प्रश्न क्रमांक 5. कोणती भाजी कधीही भोपळ्यासोबत खाऊ नये? पर्याय आहेत: ए. टोमॅटो, बी. कारला, सी. भेंडी, डी. वांगी. योग्य उत्तर आहे पर्याय बी. कारला. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 6. सामोसे खाल्ल्याने कोणता आजार होतो? पर्याय आहेत: ए. बद्धकोष्ठता, बी. कर्करोग, सी. डायबिटीज, डी. मुतखडा. योग्य उत्तर आहे पर्याय ए. बद्धकोष्ठता. प्रश्न क्रमांक 7. असं कोणतं फळ आहे ज्याचा रस खूप दिवसांपर्यंत खराब होत नाही? पर्याय आहेत: ए. केळं, बी. लिंबू, सी. डाळिंब, डी. कलिंगड. योग्य उत्तर आहे पर्याय बी. लिंबू. प्रश्न क्रमांक 8. मेथीचा पराठा खाल्ल्याने कोणता त्रास कमी होतो? पर्याय आहेत: ए. पोटदुखी, बी. पित्त, सी. सांधेदुखी, डी. डोकेदुखी. योग्य उत्तर आहे पर्याय सी. सांधेदुखी. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 9. हळदीचे दूध प्यायल्याने काय फायदा होतो? पर्याय आहेत: ए. वजन वाढते, बी. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सी. स्मरणशक्ती कमी होते, डी. पोट बिघडते. योग्य उत्तर आहे पर्याय बी. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्रश्न क्रमांक 10. चिंचेच्या बिया भाजून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय आहेत: ए. ताप, बी. जुलाब अतिसार, सी. डोकेदुखी, डी. खोकला. योग्य उत्तर आहे पर्याय बी. जुलाब अतिसार. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.